ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। भारतीय जनता पक्ष आणि रासप युतीच्या प्रचाराचा शुभारंभ आज अंबडमध्ये झालेला आहे। खरं तर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर आणि आमदार नारायण कुचे हे तीनही नेते आता एकत्र आलेले आहेत। खरं तर परतूरमध्ये, भोकरदनमध्ये आणि आज तिसऱ्यांदा अंबडमध्ये दानवे साहेब आणि लोणीकर साहेब एकाच मंचावरती पाहायला मिळाले। त्यांच्यात गप्पा गोष्टी देखील झालेल्या आहेत। त्यामुळे राजकीय क्षेत्रात आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत। स्वतः आपल्यासोबत दानवे साहेब आहेत। दादा, खरं तर तुम्ही सुद्धा बघत असाल की वेगवेगळा तर्कवितर्क चर्चा आहेत त्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या। तुम्ही तिसऱ्यांदा एकत्र आले, मनमोकळे गप्पा मारताय, हसताय, खेळताय, काय सांगा? खरं तर न्यूज चॅनलला बातमी कोणती व्हायला पाहिजे? आम्ही एकत्र नाही आलो ही बातमी व्हायला पाहिजे। आम्ही एकत्र आल्याची काय बातमी आहे? गेले 40 वर्ष भारतीय जनता पार्टीचं आम्ही एकत्र काम करतो। साऱ्या प्रचार सभेमध्ये एकत्र असतो, सगळ्या राजकीय कार्यक्रमामध्ये एकत्र असतो, लग्न कार्यामध्ये आम्ही एकत्र असतो। आमच्यासाठी नवीन नाही आहे एकत्र येणं। या जिल्ह्यामध्ये 3 नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, भोकरदन, परतूर, अंबड। मी आणि बबनराव तिन्ही ठिकाणी प्रचार सभा घेतल्या आणि एकूण वातावरण जर बघितलं तर या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी या नगरपालिकेमध्ये सुद्धा नंबर 1ची पार्टी राहणार आहे। आणि आमच्या एकत्र येण्याचा एक कार्यकर्त्यांमध्ये संदेश गेला की नेते एकत्र आहेत। आत्ता गाव पातळीवर सगळ्यांनी आपण एकत्र आलं पाहिजे आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती ही आपल्या ताब्यात घेतली पाहिजे। कारण हे मिनी मंत्रालय आहे। केंद्राचं आणि राज्याचं बजेट किती जरी आलं तर ते जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत येतं। आणि आमचा संकल्प आहे की 14 नंतर या राज्यात आणि या जिल्ह्यात जे काही कामं झाले त्यापैकी काय जे गाव लेवलचे कामं राहिलेत ते जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण करायचे। कारण आम्ही एकत्र आलो, एकत्र आहोत, एकत्र राहणार आहेत। आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पक्षी पातळीवर नाही, वैयक्तिक पातळीवरही फुटफाट नाही। पण मध्यंतरीच्या काळात कार्यकर्त्यांसाठी जो काही दुरावा होता, आज पुन्हा तुम्ही एकत्र आलेले आहात। त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही तिघं एकत्र येण्यामुळे कुणाला याचा त्रास होईल? असे आम्ही काही कोणाला त्रास व्हावा यासाठी एकत्र आलो नाही। आम्ही आमच्या पक्षाच्या हितासाठी एकत्र आलो। पक्षहित आमच्या डोळ्यापुढे आहे। जेव्हा जेव्हा कधी अशा प्रकारचे प्रसंग येतात तेव्हा सगळ्यांना एकत्र यावं लागतं। आम्ही कोणाला वाईट वाटावं म्हणून एकत्र येणं हा आमचा उद्देश नाही आहे। आमच्या पक्षाचं भलं व्हावं, कार्यकर्ते पदावर जावं याच्यासाठी आम्ही एकत्र आलो। आम्ही काही चिंताही करत नाही कोणाला वाईट वाटतं काय वाटतं ते। पण जालना महानगरपालिकेसाठी स्वबळाचे संकेत एक प्रकारे खरं तर म्हणावे लागेल। मला असं वाटतं की आमची पूर्णपणानं दोघांची बी तयारी आहे की जालना महापालिकेमध्ये आम्ही एकत्र बसून युतीची चर्चा केली पाहिजे। पण त्यांनी त्यांच्या नवऱ्याला हळद बी लावून टाकली, मळवटही भरून टाकला, बाशिंगही बांधून टाकलं आणि घोषणाही करून टाकली। आता असं असताना आम्ही त्यांच्याजवळ जाऊन बसून युतीची चर्चा करणं म्हणजे एकतर्फी चर्चा होईल। मला असं वाटतं की त्यांनी काय पत्र देणं, बार चॅनलवर सांगणं की आम्ही युती करायला तयार आहे, आम्ही त्यांना प्रस्ताव दिला। पण एक सुज्ञ राजकीय नेता जर असेल तर तो अशा गोष्टी करत नाही। माझं मत आहे की तेही सुद्धा सिनियर आहेत आमच्यासारखे। त्यांनी उमेदवार घोषित करण्याच्या अगोदर युतीमध्ये बसायला पाहिजे होतं। आता त्यांना युती करायची आहे तुम्हाला दाखवायचं आहे जनतेला तुमच्या माध्यमातून। त्यांचं जर आतून दुसरा अजेंडा असेल तर आम्हाला माहीत नाही। पण आजही आमची त्यांच्यासोबत बसून युती करण्याची तयारी आहे। युतीमध्ये जर सन्मानपूर्वक जर व्यवस्थित जागा वाटप जर झाल्या आणि महापौर जर ठरला संयुक्तिकरित्या तर आमची इच्छा आहे। पण त्यांनीच आत्मपरीक्षण करावं की युती कशी। दुसरी गोष्ट अशी आहे, युती चर्चा केव्हा होती? जेव्हा वार्डाचं रिझर्वेशन होईल, थोडं चित्र स्पष्ट होतं की आपले कोण कार्यकर्ते आपल्या डोळ्यापुढे येतात। नंतर महापौराचं रिझर्वेशन होईल आणि मग प्रत्येक पार्टीला आपल्या या जिल्ह्याचं चित्र स्पष्ट होत असतं। 2 महिने अगोदर कुठं युती होत असते का? आणि झाली युती आणि आमच्या चांगल्याच कार्यकर्त्याचे वार्ड सुटलेत, रिझर्वेशन झाले, मग आम्ही काय करायचं? त्यामुळं त्यांना जर युती करायची असेल तर आम्ही एकत्र बसू। काल बबनरावांना आम्ही या विषयावर भरपूर चर्चा केली आणि चर्चेनंतर आमच्या मनात दोघांच्या बी असं आहे की आम्ही महापालिकेला त्यांच्यासोबत बसायला तयार आहे। बरं, येत्या काळात ही बैठक होऊ शकते? नक्कीच होऊ शकते। आम्ही पण तरीही महापौराचं रिझर्वेशन झाल्याशिवाय ही बैठक घेतलीही तरी ती उपयोगाची नाही। महापौराचं रिझर्वेशन होऊ द्या,
SCला सुटतं, STला सुटतं का, महिलेला सुटतं का, OBCला सुटतं का, ओपनला सुटतं. कारण शेवटी प्रत्येक पक्षाजवळ आपला एक चेहरा असतो, तो नेता असतो. आणि जेव्हा रिझर्वेशन सुटेल तेव्हा आम्हाला त्या कॅटेगरीचा चेहरा पुढे आणावा लागेल आणि मग आम्हाला बोलणी करावं लागेल. मला असं वाटतं बैठक तर आम्ही करणार आहे. बरं, तुम्ही तिघं एकत्र राहिलात, आता कोणाला शह देणार आहात? अरे राजा, आम्ही आयुष्य शेय देण्यातच घातलं, संघर्ष करण्यातच घातलं. आम्ही शेय देण्यासाठी थोडे एकत्र आलो. जो पुढं येईल त्याला, असं काही कोणाला ठरून नाही. आम्ही विरोधी पक्षात काम केलं, सतत संघर्षात आमचे दिवस गेले. मी आणि बबनरावनी या जिल्ह्यामध्ये 40 वर्ष जे काम केलं, भेटल तिथं खायचं, आमंत्रण नव्हतं भेटत जेवायचं, भेटल तिथं खायचं, भेटल तिथं झोपायचं. या अंबड शहरात आम्ही आता बसले. STनं आलो अंबडमध्ये आणि मुक्काम केला. दीनदयाळ उपाध्याय संस्था आहे सभागृह, तिथं मुक्काम केला आम्ही. घोंगड्या टाकून घोंगड्या. आणि प्रल्हादसिंग काका ठाकूर होते, ते आम्हाला जेवण आणून द्यायचे रात्रीच्या टायमाला. आणि मग आम्ही या भागात दौरा करायचो. ही स्थिती होती अंबडची. आज तर आम्हाला काय, आता लोकांनी विचार करावं की यांचा कसं काय यांच्याशी मुकाबला करावा म्हणून. लोकांना प्रश्न आहे आमच्याशी मुकाबला करायचा, आम्हाला प्रश्नच नाही मुकाबला करायचा कोणाशी. बबनराव लोणीकर साहेब माझ्यासोबत आहेत. तुम्ही तर जाहीरपणे सांगितलं की कार्यकर्त्यांचा वाद होता, आमचा वैयक्तिक वाद नव्हता. आता पुन्हा एकदा कार्यकर्त्यांसाठी एकत्र आलेलं आहे, वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. कसं पाहता तुम्ही आता? भारतीय जनता पक्षाची स्थापना मुंबईमध्ये झाली. प्रमोदजी महाजन, गोपीनाथराव मुंडे आणि त्यावेळेला अटलजी राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्या दिवशीपासून आजच्या तारखेपर्यंत जालना जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम वाढलं पाहिजे. जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात शाखा झाली पाहिजे. आणि म्हणून रावसाहेबजी दानवे यांच्याकडं राजदूत मोटरसायकल होती, माझ्याकडे SD मोटरसायकल होती. इथं अंबडला आम्ही यायचो. प्रल्हादसिंगजी ठाकूर यांच्या घरी आत्ता आपण बसलेलो आहोत. ते जिल्ह्याचे नेते होते, जिल्हाध्यक्ष होते आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम केलं. एका दिवसात बदनापूर तालुक्यामध्ये 100 शाखा झाल्या. भाऊसाहेबजी फुंडकर प्रदेशाध्यक्ष होते. परतूर मंठात एकाच दिवशी 100 शाखा झाल्या. म्हणजे जिल्ह्यात भोकरदन, जाफराबाद, परतूर, मंठा 100 गावात एका दिवशी शाखा करण्याचं रेकॉर्ड ब्रेक त्या काळात जालना जिल्ह्यात झालं. आणि पक्ष उभा राहिला. मधल्या काळात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण, परतूर मंठ्याचा का भोकरदन जाफराबादचा, याच्यात थोडेफार प्रॉब्लेम होते. आमचा पक्ष नंबर 1चा होता. 23 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते. मात्र भाजपला सत्तेत येऊ द्यायचं नाही म्हणून शरद पवारांचा गट, उद्धव ठाकरेंचा गट आणि काँग्रेस अभद्र युती झाली. त्याळाला अभद्र युती झाली आणि ते एकत्र झाले. म्हणजे लोक निवडून आणण्यासाठी शिवसेना आमच्याबरोबर, आम्ही युतीत लढलो. आणि युती कोणाबरोबर झाली? काँग्रेस आणि त्यावेळच्या राष्ट्रवादी बरोबर. त्याच्यामुळं युती करायची तर युतीचा धर्म पाळला पाहिजे. आणि जर हे 5 पक्ष एकत्र येत असतील तर भारतीय जनता पक्षामध्ये रावसाहेबजी दानवे आणि मी काय एकत्र येऊ नये? आम्ही तर एका पक्षात आहोत. अटलजी, अडवाणीजी, प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वातला पक्ष आहे. आणि जो पक्ष आम्ही उभा केला, जे कार्यकर्ते उभे केलेले आहेत, त्याच गावागावात जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत. अंबडची नगरपालिका मला आठवतं गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला अंबडमध्ये प्रल्हादसिंग काका यांच्या पत्नी या शहरात नगराध्यक्ष झाल्या. ह्या शहराची परंपरा आहे, हिंदुत्ववादी शहर आहे. आणि त्याच्यामुळं आज या ठिकाणी नगरपालिकेच्या प्रचारासाठी नारायणराव कुचे यांनी दानवे साहेबाला मला बोलवलं. आम्ही दोघंही आलो आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा या नगरपालिकेवर फडकेल आणि शहराचा कायापालट होईल, शहराचा विकास होईल. 100 कोटी रुपयाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं नियोजन चालू आहे. आणि या शहरातले जे मूलभूत प्रश्न आहेत, रस्ते, पाणी, वीज, शहराचा विकास, यासाठी लोक भारतीय जनता पक्षालाच मतदान करतील असा विश्वास आहे. तुम्ही एकत्र आल्यानंतर भविष्यातलं चित्र काय असेल? कुठलंही पंचांग पाहण्याची गरज नाही आहे. भारतीय जनता पक्ष 30 ते 35 जागा जिल्हा परिषदला निवडून येतील.
कारण आम्ही 3 आमदार आहोत आणि एक आमदार कैलास गोरंट्याल आमच्यात आलेत. म्हणजे एक माजी आमदार आणि आम्ही 3 जण, संतोष दानवे, भाजप एक हाती सत्ता आणेल. 30 ते 35 जिल्हा परिषद सदस्य निवडून येतील. भारतीय जनता पक्षाचाच जिल्हा परिषदचा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि 4 सभापती होतील. महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकावा. समोरून काही टीव्हीवर बातम्या येतात, पेपरवरून बातम्या येतात की आम्हाला युती करायची आहे, आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. तो प्रस्ताव तर माझ्याकडे आला नाही, तो प्रस्ताव दानवे साहेबाकडे आला नाही. प्रस्ताव कोणाकडे दिला ते काही आम्हाला माहीत नाही. पण युती अशी होत नसते. युतीमध्ये बसावं लागत असतं, चर्चा करावं लागते. एका एका वार्डावर 2-2 तास चर्चा होते आणि शेवटी बहुमत युतीचं निवडून आलं तर काय होतं, मागच्या जिल्हा परिषदला काय झालं, त्याच्यामुळं आम्ही विचार करू आणि सन्मानपूर्वक जर युतीचा प्रस्ताव असेल आणि ती युती खरी असेल तर त्याला अर्थ आहे. नाही तर मी सभेत सांगितलं, कादर खान आणि शक्ती कपूर मित्र असतात पण ते एकमेकाला बुडूनच जातात. तसं आमची युती ही झाली तर सन्मानपूर्वक असली पाहिजे आणि विश्वासपात्र असली पाहिजे. राहिला प्रश्न तुम्ही वारंवार विचारता, रावसाहेबजी दानवे मी, होय आम्ही 5-10 वर्ष थोडं कार्यकर्त्यासाठी लढलो. मला वाटतं माझा जिल्हा परिषद अध्यक्ष असावं, त्यांना वाटतं त्यांचा असावं. आता ती लढाई संपली. जिल्ह्यात दिवाळी साजरी होते. फिरत असताना आम्ही भोकरदनला गेलो, परतूरला गेलो, आज आंबडला आहेत. कार्यकर्त्यामध्ये जल्लोष आहे. ज्याला तिकीट मिळालं तो जल्लोष करतोय. आमच्या दीपक भैयानंही जिल्हा परिषद येतं नगराध्यक्षपदाचं तिकीट मागितलं होतं. पण पक्षाचे जुने कार्यकर्ते दीपक भैया, काकाचे चिरंजीव आहेत, ह्या घरातून जिल्ह्यात भाजप गेलेला आहे. त्याच्यामुळं आमच्या जुन्या नव्या सगळ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळेल नाही मिळेल, पण आनंद आहे कशात की आम्ही सगळे एक झालो आणि भाजप नंबर 1चा पक्ष होईल. जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था तर असेही आमच्या ताब्यातच आहेत. 6 पंचायत समिती आमच्या ताब्यात आहेत. परतूर, मंठा, आंबड, घनसावंगी, इकडं भोकरदन, जाफराबाद आणि 23 जिल्हा परिषद सदस्य आहेत. म्हणजे याला वन साईड करू आम्ही. तुम्ही सांगताय की आमची जोडी म्हणजे शोले पिक्चर मधील अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र सारखी. मग यापूर्वी ही जोडी कशी होती? कादर खान शक्ती कपूर सारखी होती? जोडी अशीच होती. जोडीत काही फरक नव्हता. नाही, यापूर्वीची जोडी कशी? तुम्हाला कधी दिसलं का 10 वर्षात आमचा काही दुरावा आहे? स्टेजवर काही टीका टिप्पणी केली, एकमेकाच्या विरोधात बोललो, जे काय होतं तर आमच्या दोघांच्या हृदयात होतं आणि मिटवायलाही कोणी नव्हतं. आम्ही दोघंच रामा इंटरनॅशनलला बसलो आणि 2 तास जेवण केलं आणि सगळे मतभेद संपले. फक्त आता मोदीजींच्या नेतृत्वात सगळ्यांना काम करायचं आहे. बरं, मला एक वाक्य आठवतं, तुम्ही असं म्हणाला होता काही दिवसापूर्वी की आम्ही सध्या 4 आमदार एकत्र आहोत. ते 4 आमदार कोण कोण होते कळेल का आता तरी त्यांची नाव? 4 आमदार एकत्र होतो म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर आजही एकत्र आहेत आमच्या बरोबर. हिकमत उडान सुद्धा आहेत. विकासाच्या मुद्द्यावर सगळेच एक आहेत. बरं, यामध्ये भर कोणाची पडेल काय सांगता? यामध्ये भारतीय जनता पक्ष एक झाला, त्याच्यामुळं आता अलबेल आहे सगळं. दिवाळी साजरी होते गावागावात, तुम्ही पाहताय किती जल्लोष आहे. बॅनर, कटआउट, फोटो सगळं. मध्यावधी जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर काही थोडाफार दुरावा होता. त्यावेळेचं चित्र कसं होतं? 100% होता. दानवे साहेबांनी 3दा नारायणरावला आमदार केलं, मी एकदा जिल्हाध्यक्ष केलं. त्याच्यात काय आम्ही सगळे एकच येतं. काही गोष्टी आम्ही एकत्र बसूनच करतो. म्हणजे तुम्ही सर्व एक आहात, हा संभ्रम आता कार्यकर्त्यांनी दूर करावा. 100% दूर झालाय. कार्यकर्ते जल्लोष आहे, आनंद. दिवाळी साजरी व्हायली, तुम्ही पाहिलं बँड, फटाक्या, तोफा, कमानी, बॅनर, कटआउट, हे सगळे फोटो पिक्चर मधले धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन सारखे फोटो लागलेत आमच्या दोघांचे आंबडमध्ये. आमदार नारायण कुचे माझ्यासोबत आहेत. तर काय सांगाल, तुम्ही सुद्धा असं सांगितलं होतं की दीपावलीच्या निमित्तानं मनोमिलन झालं, काय सांगाल? माझी खूप दिवसाची इच्छा होती, ते झाले. दानवे साहेबांनी ते मला छत्रपती संभाजीनगरवरून आणलंय. 2000ला युती तुटली, मला तिकीट दिलं, 3दा आमदार केलं. दैवताचे आणि लोणीकर साहेबाच्या नेतृत्वात पालकमंत्री असताना काम केलं. तेव्हा मात्र ते जिल्हाध्यक्ष होते, मला तिकीट मिळालं त्यावेळी. मला आनंद ह्या गोष्टीचा आहे, मी जिल्हाध्यक्ष आहे. माझ्या नेतृत्वात, यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो, हे मला महत्त्वाचं. कारण की हे दोन्ही नेता असल्यामुळं मी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष झालो. मला संधी मिळेल की उद्या जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा करायचा, तो करायचा, याच्यात मला आनंद आहे. दोन्ही एकत्र आले
हे 100% जिल्हा परिषद नगर परिषद ताब्यात येणार. मी सगळ्यात आनंदी आहे. पण लोणीकर साहेब आता बोलले की आमची जोडी म्हणजे अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र. मग यापूर्वी ही जोडी कुणाची होती, काय वाटतं तुम्हाला? त्यांना तुम्ही विचारा, मी तिसऱ्यांदा सांगू आमदार शकतो. आहात, तुम्हाला भरपूर अनुभव आहे. मला एक गोष्ट कळती, ते दोन्ही नेते त्यांनी भारतीय जनता पार्टी उभा केली आणि माझ्यासारखे एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला आज हा दूरदृष्टीतले नेते मी आमदार होऊ शकलो, नाही तर आमदार होऊ शकलो नसतो. फक्त एक कारण आहे, भारतीय जनता पार्टी आणि रावसाहेब दानवे पाटील. आगामी काळातलं चित्र कसं असेल, शेवटचा प्रश्न. आगामी काळातलं चित्र असं राहील, रावसाहेब दानवे पाटील, बबनराव लोणीकर जे म्हणतील ते जिल्ह्यात होईल, त्यांच्या नेतृत्वात मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणार. म्हणजे सोबळावर लढण्याचे संकेत तुम्ही देताय का, असं म्हणणं? माझ्याकडे सगळे प्रस्ताव आले. आमची कोर कमिटी जो निर्णय घेईल ते आम्ही युतीच्या माध्यमातून करू. तर नक्कीच आपण पाहतो की हे तीनही नेते आपल्यासोबत वेगवेगळ्या विषयावर त्यांनी गप्पा या ठिकाणी मारलेल्या आहेत. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, अंबड. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.